अशी दोनात करणार आहे आई चंडिका चंद्रपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट अगदी आई गावदेवी लाखिवली. हा तिसरा सामना असेल. तीन षटकांचा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं बंधन. 3 क्षेत्ररक्षक हे आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. राहुल आणि विजय अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. इथून हे पहिलं स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर सूरज या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. ज्या संघाचे गोलंदाजी अटॅक स्ट्रॉंग आहे ना त्या संघाने आतापर्यंत इम्प्रेस केलं हे प्रामुख्याने आम्ही नेहमीच म्हटलंय. कारण की बॉलर्स विन द टुर्नामेंट हे कपिल देव यांची व्याख्या 1983च्या वर्ल्ड कपमध्ये नेहमीच झळालताना पाहायला मिळाली. कारण की 1975 1979 रोजी अगदी आपण पाहत आहे जे डॉमिनेशन प्रस्थापित केलं होतं वेस्ट इंडिज सारख्या भल्या मोठ्या संघाने आणि त्याचं जे मोमेंटम ब्रेक केलं ना ते भारतीय संघाने. तिथून एक पहिली ओळख एक पहिली झलक भारतीय क्रिकेट संघाची पाहायला मिळाली. आणि अगदी आपण पाहत आहे बलविंदर संध्रू यांचं काय जबरदस्त ते स्पेल राहिलं. रवी शास्त्री, लिटिल मास्टर, सुनील गावस्कर, तदनंतर मोहिंदर अंबरनाथ याची कामगिरी विसरून चालायची नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये महत्त्वाचे नॉक त्याने खेळले. 183 धावा ज्या डिपेंड झाल्या ना त्यामागचं कारण होतं गोलंदाजी. म्हणून ॲज अ गोलंदाज आणि ॲज अ गोलंदाजी जर तुमची शार्प असेल तर कुठलाही फलंदाजी अटॅकला तुम्ही सामोरे जाऊ शकता. सो इथून टाईम खूप महत्त्वाचा असेल. प्रत्येक षटकाकरिता आता इथून आम्ही तुम्हाला 5 मिनिटं देणार आहोत. या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 2 षटकं हाताळायची आहेत. जर हाताळली नाहीत तर शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सो ही दक्षता आपण घ्यायची आहे. अगदी 4 वाजता पहिला चेंडू हा मार्गस्थ झालाय. दुसऱ्या फेरीतील इथे सिंगल धाबी स्कोर कार्डवर येते. प्रकाश तुंबडा एपी यांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. एक चांगला क्रिकेटर एक चांगला आयोजक करता सुद्धा असू शकतो आणि तो जो प्रकाशाला अगदी आपण पाहत आहे मुख्य व्यासपीठावर. आज आपल्या स्वतःच्या नावाची ओळख सांगायची गरज नाहीये. परिभाषा टीम 94 कामन संघाचा एक बॅकबोन आहे. एक सिंगल धाव आणि सिंगलला डबलमध्ये परिवर्तित केलं याला म्हणतात हळूपणे आणि या स्वतःच्या बुद्धिमत्तेला अगदी त्या ठिकाणी विचारणी केली, गवसणी केली आणि या 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने सांघिक आणि वैयक्तिक खातं सुद्धा ओपन होत आहे. शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न अगदी पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एकदा वाईटच्या रूपाने अतिरिक्त स्वरूपात जॉईंट होईल. 3 या अंकांवर हे धाव फलक आहे. सुरुवात खूप महत्वाची असेल. सूरज इथून अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला खेळलाय. चांगला क्षेत्ररक्षक झाला. शॉर्ट स्कोरले क्रीजर मध्ये हलकासा अगदी मार्जिन ऑफ इरर जर झाला असता तर चेंडू ट्रॅव्हल झाला असता. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रत्येक नवीन मॅच एक नवीन चॅलेंज आहे. या अगोदर जी सुरुवात आपण केली होती ती महत्वाची नाही. आता या नवीन मॅच मध्ये तुम्हाला तीच सुरुवातीची गरज आहे. समोरचा संघ या अगोदर एक कमी धावसंख्या डिपेंड करून इथपर्यंत येऊन पोहोचलाय. म्हणजे जर त्यांची मानसिकता ॲज अ गोलंदाजी म्हणून शार्प आहे. सो इथून एकीकडे आपण पाहत आहे 64 धावा पहिल्याच सामन्यामध्ये ज्यामध्ये महत्वाचा हतकंडा दोन्ही फलंदाजाने एक चांगली सुरुवात करून दिली होती. तोच विजय आहे स्ट्राईक एंडला. तर एक एंडने राहुल याला आपण पाहत आहे. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु एलिव्हेशन आहे. डिस्टन्स सुद्धा गाठेल. यस इट इज. स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही. जरी सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक होता तरी सुद्धा तेवढी ताकद पुरेशी होती. चेंडू फोर्सने सरळ निघून गेला. लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. या 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर आहे. 10 रन्स ऑन अ कार्ड. मानसिकता सुसज्जित आहे विजय भोयाची. काय इथून थांबायचं नाहीये. इथून धावसंख्या मोठ्या प्रमाणात एकवटायच्या आहेत आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हे सातत्याने आपण का म्हणतो तर हे विजय भोयाच्या बॅटमध्ये अगदी पाहायला मिळतंय. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मागे धाडलंय. मिस टायमिंग स्ट्रोक तर होता परंतु कॉलिंग सुद्धा त्यावेळेस मिस कॉलिंग मध्ये परिवर्तित होता राहिलंय. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित होता. धाव घेण्याकरिता विजय भोई इंटरेस्टेड नव्हते. राहुल अगदी धावत पळत सुटले होते परंतु कॉल उचलून धरला. पुन्हा एकदा विजयाने एक सिंगल धाबी पुन्हा एकदा झाले परिवर्तित. 1 धाबी स्कोर कार्डवर मिळेल
आणि एकेरीच्या साह्याने 11 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळते. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात इथून पायगाव 11 या संघाची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर सूरज इथून सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय आता राहुलची बारी. अप्रतिम बॅटिंग. पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करायला हवी याचं प्रामुख्यकरण देत असताना एक एंडने विजयाने एक चांगला स्ट्रोक. तर आता राहुल याची बारी पाहायला मिळते. 6 धावा षटकार. या 6 धावा येतात. 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 17 या अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड. खूप चांगला फटका होता. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले खेळला आणि जिथून सरळ चेंडूला फेकून दिला. वाईडिश मिड विकेट सीमारेषा पार. आणि या 6च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 17 या अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड. राहुलच्या बॅटमध्ये खूप महत्वाचा फटका होता. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बीट झाले. सरळ चेंडू अगदी आपण पाहता यष्टी रक्षक फील्ड करत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. 17च्या गतीने या पॉवर प्ले मध्ये ही फलंदाजी अतिशय बहारदार राहिली. या 3 षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा हा प्रयत्न आहे अगदी पायगाव 11 या संघाचा आणि यशस्वी रीतीने अगदी ही सुरुवात पाहायला मिळते. 17 या अंकांवर स्कोर कार्ड. कशा पद्धतीने रणनीती असेल हे सुद्धा पाहणे योग्य. देऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. हे केम छो? मजामा छो? आजा रे आजा छोरी सुन मेरा हाल. पार्टी में बिजी रहूं मैं तो पूरा साल. डैडी जी रहे फुल परेशान मेरे से. मम्मी जी बोले घरे आजा मेरे लाल. आई डोंट वांना गो होम क्योंकि आई एम कल्ली. पूरी बोतल पिए बिना मिले ना तसल्ली. ऐसे में तू ही पता कौन जाए घर. बेबी तेरे जैसी कुड़ी जब मिल जाए कल्ली. ऊपर से बोल दे जो केम छो सुन के हार्ट वाली बीट बढ़ जाती है. आंखों में आंखें डाल के जो पिला दे पैक. आई बोर्ड डाल के डबल चढ़ जाती है. नाइट क्लब जाके करे जदों डांस मुंडे अखा में 17 या अंकांवर ही धाव संख्या. प्रथमतः फलंदाजी करत असताना पायगाव 11 हा संघ अगदी आपण पाहत आहे. या सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर राज या गोलंदाजर आणले. ज्या राजने मागील सामन्यामध्ये छाप सोडली होती. जिथे एक अचूक टप्पा एक योग्य ते नियंत्रण या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या होत्या त्याच्या स्पेलमध्ये. तर अगदी आपण पाहत आहे या सेकंड स्पेलमध्ये तो सुद्धा सुसज्जित होईल. 17 या अंकांवर हे स्कोर कार्ड. विजय भोया स्ट्राईकला बॅटर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची स्निक लागले आणि लॉंग स्टॉप रिझनला आता थांबवणं नामुमकिन. सीमारेषा पार चेंडू सरळ निघून जाईल. मिळतील या नशीबपूर्ण 4 धावा. चौकार. नाइट क्लब जाके करे जदों डांस मुंडे अखा में अखा पक करे ते रोमांस. हो कभी लगती हूँ रम, कभी एक का बम. हो कभी लगती हो रम कभी ये का बम. कभी बोतल में सी शराब की ओ दिल लगी कुड़ी ओए. एज घेतली बॅटची आणि सरळ लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार आणि चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड 21 या अंकांवर ही धाव संख्या पायगाव 11 या संघाची. यावेळेस लिव्ह केल्या या चेंडूला परंतु अगोदरच आपण पाहू शकाल ऑफस्टम्पच्या बाहेर अगदी निघाले होते आणि वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. पाठ फिरवणं महत्वाची भूमिका होती. जर रेडी झाले होते स्ट्रोकला तर अंजाम मिळाला नाही. लिव्ह केला आणि तदनंतर लिफ्ट केलं. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातकंडामध्ये. डॉट बॉलची सांगता. 21 या अंकांवर हे धाव फलक. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन तर आहे. डिस्टन्स गाठेल का? वाईडिश कावकन रिझन मध्ये एक चांगलं कॉन्सन्ट्रेट ठेवून झेल टिपलाय. विकेटचे इथे होईल पतन. विजयने स्टार्ट अतिशय सुरेख केली होती परंतु कन्व्हर्ट करू शकले नाही. विकेट मिळते. पहिला फलंदाज विजयच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद.
21 या अंकांवर हे धावफलक आहे. 21 रन्स ऑन अ कार्ड. एलिव्हेशन जास्तीत जास्त होतं, जेवढं डिस्टन्स क्लिअर करण्याकरिता हवं होतं तेवढं मिळालं नाही आणि एक चांगला झेल वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये परिवर्तित झाला आणि अगदी स्कोर कार्ड 21 या अंकांवर 21. दाब्याने फलंदाज मिस्टर गणेश या फलंदाजाला आपण पाहत आहे. राज अगदी विकेट टेकर गोलंदाज. बॅकलिपला हलकसं थांबवलं होतं इन मुवमेंटला, कारण की फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि जोपर्यंत चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही हलकासा लोवर फुलटॉस बनला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची आतली कडा लागली आणि नंतर यष्टीरक्षण खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता. धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेस खुंटीत झालाय. 21 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. म्हणजे चांगल्या पद्धतीचे गोलंदाज हाताळले, जरी सुद्धा पहिल्या चेंडूवर तेवढं कॉन्फिडेंटली चौकार नव्हता, परंतु त्या धावा मिळाल्या. परंतु एक चांगली गोलंदाजी, एक चांगला टप्पा पकडलाय राजाने. समोरच्या दिशेने खेळलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. टू बाउन्स चेंडूला अगदी उचलून फेकी करेल. एक सिंगल धाबेवर समाधान. क्विकली फेकी केली गेले, जास्त वेळ घेतला जात नाहीये आणि हेच खूप महत्वाचं आहे. एक सिंगल येईल, सिंगलच्या साह्याने 22 या अंकांवर ही धाव संख्या. 22 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील हा सुद्धा शिल्लक असेल. चला यानंतर होणारा सामना SB बीबीपाडा हा संघ आणि सांबरे ब्रदर्स या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. नाणेफेकीचा कॉल अगदी थोड्याच वेळामध्ये केला जाईल. 22 या अंकांवर ही धावसंख्या 22. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल होत होती, परंतु थांबवली या षटकामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर राहिला, परंतु इंटू द गॅप मध्ये आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक धावत पळत डीप कव्हर रिझन मध्ये येतोय. एक धाव इथे कंप्लीट झाली, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेकरिता सुद्धा प्रयत्न यशस्वीरित्याने कंप्लीट होत आहे. या 3 धावा स्कोर कार्डवर होतील अधोरेखित आणि तिहेरीच्या साह्याने धावफलक 25 या अंकांवर 25. 2 षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने होईल. या आपण सुद्धा घेऊया एक तुर्तास ब्रेक. आदि माया आदि शक्ति नारी रूप पार्वती तू कारल्याच्या गंगारी कपारी गाऊन बसली तू. आदि माया आदि शक्ति नारी रूप पार्वती तू कारल्याच्या गंगारी कपारी गाऊन बसली तू. आई एकविरा ये महालक्ष्मी आई माहुरची रेणुका ये ग. आई एकविरा ये महालक्ष्मी आई माहुरची रेणुका ये ग. महामाया तू महालक्ष्मी गोंधळाला ये. कारल्या गावचे आई एकविरा गोंधळाला ये. थँक्यू. आज कारळ्याच्या निवासस्थानी गोंधळाचा कार्यक्रम सुद्धा पाहायला मिळेल, कारण की आज पालखी सोहळा आज 4 एप्रिलच्या निमित्ताने डिंग्स ब्रेक मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहत आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं ही ॲक्युरेट हाताळली गेली, हे सुद्धा सांगू इच्छितो. म्हणजे ॲक्युरेट वेळेनुसार आणि जो डिंग्स ब्रेक होता तो वेळ सुद्धा आपण त्या ठिकाणी बाधित केला होता. सो इथून शेवटचं अंतिम षटक हे शिल्लक असेल. 25 या अंकांवर ही धावसंख्या. इथून जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत जाण्याचा मानच असेल, एक मानसिकता ठेवली असेल. पायगाव 11 या संघाने जर 40 धावा या इथून जर लागल्या जात्या स्कोर कार्डवर तर एक चांगला कॉन्फिडन्स येईल. म्हणून राहुल याची खेळी इथून खूप इम्पॉर्टंट असेल. मागील सामन्यामध्ये गणेशाने सुद्धा आपला हातखंडा आजमावला होता. आता त्याच सिच्युएशननुसार हा खेळ आकारला जाईल का? या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर विशाल या गोलंदाजाला आणलंय. लेफ्ट हँडर बॅटर मिस्टर राहुल आहे स्ट्राईक एंडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बीट झाले. हलकासा टप्पा पडल्यानंतर बाउन्स होता आणि त्याच बाउन्सने ही फलंदाज बीट होत असताना आणि एक एंडने अगदी पंचांचा हात हवेमध्ये आहे. सो इथे विकेटचं होईल पतन. फलंदाजाला इथे बाद व्हावं लागेल, कारण की सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या. हलकीशी अपील सुद्धा झाली होती आणि पंचांनी या ठिकाणी मत दर्शवलं की बॅटची स्निक आहे की काय.
चला सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. जो काही निर्णय आहे तो अगदी पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. सो इथून तोच आपल्यास मान्य करावा लागेल. कधी कधी होतं या क्रिकेटच्या पटलावर. आता इथे राहुल थोडेसे नाखुश आहेत, परंतु इथून पंचांचं मत आपल्यापर्यंत पोहोचलंय. सो विकेट इथे मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. हा बसेल दुसरा धक्का पायगाव 11 या संघाला. डोंगराची राणी माझी एकविराई, डोंगराची राणी माझी एकविराई, डोंगराची राणी माझी एकविराई, डोंगराची राणी माझी एकविराई. नवसाला पावते हाकेला धावते सत्वाची सतवाई, नवसाला पावते हाकेला धावते सत्वाची सतवाई. थँक्यू. वेलकम बॅक. विकेट मिळवले. आता नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय उमेश. या फलंदाजाला आपण पाहत आहे. इथून स्कोर कार्ड अगदी जवळ आहे 25 या अंकांवर. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ अगदी या षटकातील असेल शिल्लक. उमेशच्या बॅटमध्ये ऑन साईडला स्लॉक केलाय चेंडूला. वन बाउन्स चेंडूला अतिशय सुरेख पद्धतीने फील्ड केलंय. बाउंड्रीला लगत अगदी हे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 2 धावा येत आहेत आणि 2च धाबेवर इथे समाधान व्यक्त करावं लागेल. दुहेरीच्या साह्याने 27 रन्स ऑन अ कार्ड. 27 या अंकांवर ही धाव संख्या. सकाळच्या सत्रापासून अगदी हलकसं ढगाळ वातावरण आहे. वातावरणामध्ये हा समतोल बिघाड, म्हणूनच प्रामुख्याने झाडांचं महत्व हे खूप महत्वाचं आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 27 या अंकांवर स्कोर कार्ड. कारण की ओझोन थर जर मेंटेन ठेवायचं असेल तर पर्यावरणाचा समतोल राखणं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून झाडे लावा आणि झाडे जगवा. कारण की या उन्हाच्या झळाल्यामध्ये त्याचं महत्व हे फार मोठ्या प्रमाणात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन त्या पद्धतीने मिळालं नाही आणि सरळ सोप्पा झेल प्रवीण्याच्या हातकंडामध्ये लॉंग ऑफला टिपला गेलाय. आणखी एक विकेटचं इथे झालंय पतन. फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. जीव माझा तळमळतोय, अगो कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई, कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतई, तुझेच भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतई, तुझेच भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतई, तुझेच भेटीसाठी गो आहे जीव माझा तळमळतई. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने मिस्टर देवीदास याला अगदी आपण पाहत आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. आता या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर इथून येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये योग्य त्या पद्धतीने फलंदाजी ही हाकारावीच लागेल. स्कोर कार्ड आतापर्यंत 27 या अंकांवर 27 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी स्निक. आता धावा कुठल्याही पद्धतीने होत त्या धावा येणं महत्वाची बाब. याला म्हणतात जखमेवर काहीतरी चोळलं फलंदाजाने. महत्वाच्या या 4 धावा. नशीबपूर्ण चौकार. 4 रन्स. या 4 धावा येतात आणि 4च्या साह्याने स्कोर कार्ड अगदी 31 या अंकांवर 31 रन्स ऑन अ कार्ड. 31 धावा. हलकीशी स्निक लागली आणि या 4 धावा मिळत असताना चौकाराच्या साह्याने 31 या अंकांवर ही धाव संख्या. हलकस ऑफस्टनच्या बाहेर शफल झाले. अक्रॉस द लाईनने उचलण्याचा प्रयत्न गणेश शेकेंडने पाहतच राहिलाय, कारण की ऑफ स्ट्राईक आहे. या अगोदर एक स्ट्रॉंग फिनिश केला होता गणेशाने.
या अगोदरच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं, परंतु जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईक आहे. आता शेवटचा अंतिम चेंडू. या शेवटच्या अंतिम चेंडूवर काहीतरी चमक हे करून दाखवावे लागेल देवी दास याला. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा झाला प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझन. पुन्हा एकदा चूक झाली घटित. मिळतील पुन्हा एकदा या नशीबपूर्ण 4 धावा आणि चौकाराच्या साह्याने धावफलक पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 35 या अंकांवर स्कोर कार्ड आणि विजयी होण्याकरिता 36 धावेंचं लक्ष हे समोर असेल. आता या लक्ष्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल हे सुद्धा पाहणे योग्य. चला प्लीज थोडीशी घाई करा ही विनंती करतोय. जास्त वेळ वाया जाणार नाही याकडे कृपया लक्ष असू द्या. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस चला तो सुद्धा केला जाईल. SB बीबीपाडा संघाचा कर्णधारी आणि सांबरे ब्रदर्स संघाचा कर्णधारी या टॉस केल्याकरिता. झम्मला के मेरी शुआ रंगीली ते बारा हर चुनरी तेरी आई हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा हर चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा 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 गुलाबी शरारा. या गणेशजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही संघाचे कर्णधार इथून उपस्थित आहेत. थोडस आपण पाहू शकाल. यस, गणेशजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. हलकीशी पावसाची झुडूक येते की काय, कारण की हवा त्या पद्धतीने अगदी वेगाने वाहते, पण थोडीशी घाई करा. सो टॉस वॉन झालेत. सांबरे ब्रदर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. वसंत सांबरे यांनी हा निर्णय घेतलाय. सो इथून SB बीबीपाडा या संघाला फलंदाजी ही करावी लागणार आहे. चला 2 बॅटर प्लीज वेळ व्यतीत करू नका. चला आपण सुद्धा मार्गस्थ व्हा. सो 35 धावा इथून लागल्या. 36 धाब्यांचा हा पाठलाग करायचा आहे. आता हा 36 धाब्यांचा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे अगदी आपल्याला माहीत पडणार आहे. निसर्गाच्या खुशीमध्ये बसलेलं अगदी हे मैदान अगदी आपण पाहत आहे. समोरच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल एक चांगला मार्ग आहे जो अगदी भिवंडी औद्योगिक क्षेत्राला जॉईंट होतोय. कामांपासून अगदी चिंचोटीपासून सुरुवात नॅशनल हायवे लगत 48च्या माध्यमातून आणि तिथून अगदी आपण पाहत आहे या मार्गावर खूप मोठे उद्योगधंदे सातत्याने होताना पाहायला मिळत आहेत. चला थोडीशी घाई करा प्लीज. आणि हे साहजिक आहे, कारण की मी म्हटलं की वातावरणामध्ये हा समतोल बिघाड आहे. एप्रिलच्या या महिन्यामध्ये अवकाळी पावसाचं आगमन हे सुद्धा प्रामुख्याने आपण पाहिलंय. महाराष्ट्रामध्ये नुकताच पावण्याची वर्णी सुद्धा लागली. पण निसर्गाच्या समोर आपण कितीही गुडघे टेका, माणसाचं काहीच चालत नाही. म्हणून आपण रेडी राहा आणि खेळाकरिता एक पोषक असं वातावरण आहे. थंडगार हवेची झुळूक, मातीचा सुगंध हा सर्वत्रीकडे दरवळत असताना एक चांगली चाऊल आहे. DBN लाईव्ह नेटवर्कची अगदी संपूर्ण टीम या वाऱ्याच्या झोतामध्ये अगदी ही वर्क त्यांच्या सुद्धा माध्यमातून पाहायला मिळते. आमचे दोन्ही कॅमेरामॅन धनंजय आणि त्यानंतर साहिल, अगदी कौतुक करावं लागेल, परंतु रेडी सुद्धा राहा. आता इथून 2 बॅटर मैदानाच्या दिशेने झालेत मार्गस्थ. अविनाश आणि त्यानंतर त्याच्या समवेत रवींद्र, प्रवीण परेड या फलंदाजाला अगदी आपण पाहत आहे. आता इथून त्याची ही फलंदाजी कशी असेल हे सुद्धा पाहणे योग्य. प्रवीण सुतार या फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. छत्तीस धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे. या 36 धावेंच्या पाठलागामध्ये अगदी आपण पाहता यशस्वीरित्याने ही वाटचाल होईल की नाही हे सुद्धा पाहणे योग्य. स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अगदी आपण पाहत आहे इथून घेऊन सुसज्जित होईल मिस्टर देवीदास. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेस अतिरिक्त बाउन्स नव्हता. इज अ सरप्राइझिंग विकेट राहिलंय. कधी चेंडू बाउन्स होतोय तर कधी हलकासा खाली राहतोय आणि या डबल माइंडेड मध्ये अगदी फलंदाज जात असताना आपण पाहू शकाल. बॅकलिपला खाली ठेवण्याचा प्रयत्न. परिपूर्ण चेंडू आणि बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेला. यसी रक्षकांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग. ओहो, फ्रेम मध्ये आला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. हलकीशी जर मिस्टेक झाली असती तर लॉंग स्टॉप रिझन सांगायची गरज नाही. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला असता.
परंतु फलंदाज थोडासा नाखुश असेल, कारण की चेंडू त्या पद्धतीने चांगला नव्हता. योग्य त्या पद्धतीने अगदी जर खेळला असता तर योग्य ते धावा मिळाल्या असत्या. इथून एक सिंगल येईल. सिंगलवर समाधानी राहावं लागेल. फलंदाज अविनाश याला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 रन्स ऑन अ कार्ड. 1 या अंकांवर ही धाव संख्या. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. ऑलरेडी हवा एवढ्या प्रचंड वेगाने आहे की सांगायची गरज नाहीये. हवेची झुणूक ही प्रचंड आहे. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे, सार्वत्रिकडे हवा आहे. पंचांना सुद्धा अगदी आपण पाहू शकाल आता गॉगल यूज करावा लागतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा इथून मिस्टर देवीदास सुसज्जित होईल. राईट हँड फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर प्रवीण. समोरच्या दिशेने खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाबेवरच इथे समाधान व्यक्त करावं लागेल.